ब्रेकनंतर झिरो आवरमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि रोहित पवारांच्या आरोपांवरची आणि त्यावर आलेल्या उत्तरांची। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आजचं निवेदन। आज दिवसाभरामध्ये रोहित पवार विरुद्ध सुनील तटकरे असा सामना महाराष्ट्राने पाहिला। राष्ट्रवादी काँग्रेसवर ताबा मिळवण्यावरनं दोघांमध्ये चांगलंच वाक्युत्त रंगलं होतं। अजित पवारांच्या निधनाच्या अवघ्या 18व्या दिवशी सुनील तटकरेंनी प्रफुल्ल पटेलांसह निवडणूक आयोगात धाव घेत पक्षाची सूत्र हाती घेण्याचा प्रयत्न केला असा खळबळजनक आरोप रोहित पवारांनी केला। यानंतर संतापलेल्या तटकरेंनी पक्ष ताब्यात घेण्याची घाई त्यांना झाली होती। दादा हयात असताना अनेकांनी कटकारस्थानं रचली असा पलटवार केला। काही दिवसांपूर्वी दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एक होण्याच्या चर्चांनी जोर पकडला होता। मात्र सध्याच्या परिस्थितीवरनं राष्ट्रवादीचं विलीनीकरण जवळपास अशक्य असल्याचं दिसून येतंय। त्यामुळे दोन्ही बाजूंनी सुरू असलेली आरोपांची चिखलफेक नेमकी कोणत्या स्तराला जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। इतकंच नाही तर अजित पवारांच्या अपघातासंदर्भात आरोप करताना रोहित पवार यांनी काळ्या जादूचीही शंका उपस्थित केली। पक्ष ताब्यात घेण्यासाठी दादांच्या घरासमोर काळी जादू केली होती का काय अशी शंका रोहित पवारांनी उपस्थित केली। रोहित पवारांनी सकाळी आरोप केले तर संध्याकाळी तटकरेंनी उत्तरं दिली। दादांच्या निधनानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनच विलीनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या, त्यामुळे पक्ष हायजॅक करण्याचा त्यांचाच मनसुबा होता असा आरोप सुनील तटकरेंनी केला। आता हे सगळं घडत असताना आज विधिमंडळाच्या अधिवेशनाची सांगता झाली। अधिवेशनातील अंतिम आठवडा प्रस्तावावरती भाषण मुख्यमंत्र्यांनी अजितदादांच्या अपघातावरती निवेदन दिलं। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दादांच्या अपघाताबाबत रोहित पवारांच्या भूमिकेला समर्थन देत घातपात असेल तर कुणालाही सोडणार नाही असा इशारा दिलाय। आणि याबरोबरच झिरो आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय। भेटूया पुन्हा उद्या। पाहत रहा एबीपी माझा।